सांगाल म्हणजे केला म्हणजे जो आतिश पाटील नाव करायचा होता ना तो सुंदरनी करून गेला, काय बोला? आता सुंदर नंतर किती पण बैल होते, सुंदरची जागा कोण नाही का नाही. कारण कुठेतरी आज मी बघतोय ना एखाद्या गाडा मालकाच्या दावणीतून जर असा कोहिनूर हिरा निघून गेला ना तर मंडळी तुम्ही समोरच बघू शकता बैलगाडा शहरी क्षेत्रामधला कोहिनूर हिरा म्हणजे आदत किंग सुंदर आज आपल्यामधून निघून गेलाय आणि कुठेतरी आज त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण त्याचे मालक आतिश पाटील याच्याशी बोलू आणि आज एवन जोडी पुन्हा या बोनिवलीच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसली तर आपण विचारूया. आतिश नमस्कार. नमस्कार. आज मला वाटतं जास्त न बोलू, आपण थोडक्यातच बोलू. सुंदरला नक्की काय झालं, कारण कुठेतरी भरपूर जणांची मनं तुटून गेली ज्या वेळेला ही बातमी ऐकायला आली की सुंदर आपल्यामधून निघून गेले. बैल मला वाटतं इताड्याचा मैदान होता, बैल घाटावर होता. बैलाला 2 दिवस लघवीला प्रॉब्लेम झाला, लघवीच झाली नाही, त्यामुळं बैल जरा आपला फसल्यासारखा झाला. म्हणजे बैल होता कुठं, मुंबईला होता का? नाही, बैल घाटावर होता, आवरवाडीला. आवरवाडीला होता. मग इताऱ्याचं मैदान झाल्यानंतर म्हणजे पाठवण्याचा कसा काय निर्णय? नाही, इताड्याच्या दिवशी बैल आजारी पडला. मी मैदान निघलो इताड्याला, बैल घाटावर होता. बोलतो बैलाच्या पोटात दुखते. तर पोटात दुखते तर नॉर्मलच आहे बोललो, दाखवा डॉक्टरला दाखवलं तर संध्याकाळी डबल त्यांचा फोन आला की बैल काय फ्रेश झाला नाही, अजून तसाच करतोय. बोलो मग बैल आपला शिरवलला घेऊन या दवाखान्यात. शिरवलला आणल्यानंतर डॉक्टर बोलला का त्याला लघवी झाली नाही 2 दिवस आणि त्या मूत्रपिंडाला जरा मार लागल्यामुळं किडनी पण मार खाली बैलाची, त्यामुळे त्यांनी डॉक्टरनी नो गॅरंटी दिली. तर आपले डॉक्टर सतीश भाऊ, बैल जर मुंबईला असता तर 100% सांगतो सतीश भाऊनी त्याला साफ केला असता. पण काय आता शेवटी देवाच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. बरोबर आहे. म्हणजे जरी सुंदर आज आपल्यामधून निघून गेलं ना तरी पण त्याची आठवण कायम राहील. आज खूप साऱ्या लोकांनी जिथून बैल गेले ना, सुंदर गेले ना, खूप साऱ्या स्टोऱ्या स्टेटस म्हणजे प्रेम बघा सुंदर किती जणांचा होता, काय बोला? बघा आदातमध्ये आमची गाडी पळत होती, मोठे झाले तरी पण गाडी पळली. जेव्हा बादलला बघेल तेव्हा मला सुंदरचीच आठवण येईल. बरोबर आहे. आणि कुठेतरी मला वाटतं आज त्यालाच हा गुलाल असेल, कारण कुठेतरी पुन्हा तुम्ही ती गाडी पळवली बघा. आनंद आणि बादल आज 2 वेळा गाडी याच्या आधी पण पळालेली आहे, पण तुम्ही बोनिवलीचं मैदान निवडला आणि मला वाटतं तुमची जी गाडी जुळून आली पहिल्यांदा मला वाटतं बोनिवलीच्याच मैदानाला जुळून आली. बघा आमचा काय निघायचा बाहेर प्लॅन नव्हता बैल काढायचा, पण जाऊया बोलू. आता किती दिवस तरी आपण आराम करणार, बैल पण घरात मोठा बसून राहिला म्हणून केला नियोजन. आपल्या आदेश भाऊला फोन केला, बोलते मग पळू बोलतो आपण गाडी. बरोबर, त्यासाठी नियोजन केलं. बरोबर. आता काय सांगाल थोडक्यात आठवणी, म्हणजे आठवणी तर खूप साऱ्या असतील पण थोडक्यात काय सांगाल म्हणजे केला म्हणजे जो आतिश पाटील नाव करायचा होता ना तो सुंदरनी करून गेला, काय बोला? आता सुंदर नंतर किती पण बैल होते, सुंदरची जागा कोण नाही का नाही. मित्रांनो बघा दादा भाऊ, कारण कुठेतरी आज मी बघतोय ना एखाद्या गाडा मालकाच्या दावणीतून जर असा कोहिनूर हिरा निघून गेला ना तर एक मनाला न वेदणार अशी वेदना असतात ती, तर नक्कीच त्याच्यातून सावरावा. आणि बैल पण पळतोय आनंद विषय काय बोलाल थोडक्यात? आनंद विषय आता आल्यापासून गुलालातच आहे बैल. 5-6 शर्ती झाल्या, 5ही शर्ती गुलालातच आहे बैल, चांगला पळतो. बरोबर. चला आपण थोडक्यात आता दादा या झाल्यात, आपण पालेगावचे वीर देसाई त्यांच्याशी बोलू, नंतर नानाशी बोलू. वीर नमस्कार. नमस्कार. बघा आता तुम्ही समोर बघितला कुठेतरी दावणीचा कोहिनूर हिरा गेल्यानंतर ना कंठ गाठून येतो आणि डोळ्यामध्ये आपसूक अश्रू येतात का, तर कुठेतरी आपला जीव लागलेला असतं, काय बोलाल तुम्ही? आणि एवन जोडी पलाची, कारण जेव्हा सुंदरची अशी घटना आम्हाला समजली, कारण आम्हाला पण खूप वाईट वाटलेलं. कारण जेव्हा आम्ही मैदानात गेलो आहे बादल सुंदर, तेव्हा आमचं इज्जत ठेवलेली आहे त्या जोडीने, आणि म्हणजे खूप वाईट वाटलं आम्हाला का सुंदरचं असं झालं म्हणून. बरोबर. काय म्हणजे तुम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा गाडी जुळवली ती हा क्षण येईल आजच्या दिवसाला असं वाटलंय नसेल? याच मैदानावर आम्ही पहिली गाडी पळवलेली बोनवलीला, आणि चांगली गाडी पळवलेली, आणि इथे आम्ही 2 शर्यती केल्या. आणि आज सुंदरला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आनंदची आणि बादलची गाडी इथं पळवली, आणि सुंदरला भावपूर्ण श्रद्धांजली. बरोबर आहे. आता ज्या आठवणी आहेत बघा, बादल आणि सुंदर गाडी ज्या वेळेला पळायची खूप सारी लोक म्हणजे बघा प्रशंसा करायची आणि नाव सुद्धा दिला होता एवन जोडी, काय बोलाल? दोन्ही आदात होते, आणि प्रत्येक ज्या मैदानात जाईल त्या मैदानात चांगलीच गाडी पळलेली आणि गुलालात राहिलेली गाडी. आणि जे आज गाडी पळाली बघा, पुन्हा तुम्ही जुलून आणला साज. कुठेतरी आज सुंदर नसला तर त्याच्या दावणीला नवीन बैल आलेले आहे आनंद आणि बादल. कसं वाटलं म्हणजे तीच आठवण झाली का की आज तशीच गाडी पळाली आपली? आनंद आणि बादल पळाला ते चांगली पळाली, पण सुंदर होता. म्हणजे आपण आनंदला कमी नाही लेखत आहे,
पण आज सुंदरची कमी वाजते. कमी भासते नक्कीच. आणि ज्या लोकांनी बघा आज सर्व लोकांनी स्टेटस असो किंवा काही स्टोरी असो सर्व ठिकाणी मेन्शन केला, कुठेतरी बॅनरबाजी, मैदानाच्या आयोजकांनी सुद्धा सुंदरचं कटआउट लावले गेले, काय बोलाल? कारण आतिश दादाचा स्वभाव सगळ्यांशी चांगला आहे, प्रत्येकासोबत शर्यती खेळतात पण, आणि त्यांच्या दावणीला एक कोहिनूर हिरा होता, आज तो निघून गेलेला आहे. आणि सगळ्या पब्लिकचा एक म्हणजे सुंदर चांगला पळायचा, पब्लिकला कसं आहे बैल चांगला पळायला लागला की पब्लिकला आवड होते बैलांची, आणि आज सुंदर आपल्यामधून निघून गेला. बरोबर. आता मला वाटतं आज हा सन्मान चिन्ह मिळालेला, ही बालदी मिळाली, कुठेतरी ही पण आठवणीची राहील. आणि कुठेतरी ही आजची मुलाखत सुद्धा, का आता आज मुलाखतीमध्ये सुंदर आपल्या समोर आहे, तो फोटोमध्ये आहे, जिवंत नाही. एक खंत वाटते, जर आज सुंदर असता तर या मैदानावर बादल सुंदर पळाला असता. बरोबर. पण चालू सीझनला सुद्धा मला वाटतं बादल आणि सुंदर ही जोडी पण पळाली, आणि चालू सीझनला पण अपराजित राहिली जोडी. आता या चालू सीझनला पळाली आणि कंटिन्यू गुलालात राहिलेली जोडी होती. बरोबर. आता जो मैदान आयोजित केला होता आपले प्रथमेश दादा भगत यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ, काय बोलाल? म्हणजे बोनिवलीवाले सुद्धा मैदान चांगला काढून दाखवलं, म्हणजे आता चांगला आयोजन होता. आणि जो उसाटण्याला शेड मारलेला, तसाच बोनिवलीकरांनी पण शेड मारले, म्हणजे बैलांना पण चांगली सावली, आणि जे बैल पकडून असतात त्यांना पण चांगली सावली. म्हणजे प्रत्येक आयोजकांनी असं केलं पाहिजे, कारण आता गरमी खूप चालू झाली. बरोबर. आता गरमीचा विषय घेतला म्हणून अजून एक प्रश्न घेईन. जसं उन्हाला आता वार चालले, उन्हाचा ताप वाढत चाललाय, म्हणजे प्रत्येकाने आपापल्या धावणीची बैलांचा संभाल कसा करावा, मैदानात आल्यानंतर त्यांची देखरेख, त्यांना कसं बांधणे किंवा त्याच्यावरती नेट कसं बांधावा, काय सांगाल म्हणजे तुम्ही थोडक्यात? आमचा विचार होता की आज बैल घरी ठेवायचा, जेव्हा आपली गाडी होईल तेव्हा, कारण आपल्याला जवळ येतो तेव्हा बैल आणू, कारण इथं झाडं वगैरे आहेत तर सावली आहे, पण प्रत्येक गाडा मालकांनी आपल्या बैलांना नेट आणून सावली द्यायला पाहिजे बैलांना, कारण खूप तापमान वाढलेलं आहे उन्हाचं. बरोबर. आता ड्रायव्हर सूरजनी पळवली गाडी आज, काय बोलाल? सूरजनी याच्या अगोदर पण पळवलेली गाडी, आणि सूरज चांगली गाडी हाकलतो. बरोबर. थोडक्यात आता नानाकडे आपण समोरच बोलणार आहेत नानाशी. नाना, तुम्ही काय आठवणी सांगाल सुंदरच्या विषयी? आठवणी काय सांगू, तेवढ्या कमी आहेत. म्हणजे एखादी आठवण जसं तुम्हाला काय म्हणजे जाणवतं की एखाद्या मैदानामध्ये ही गाडी पळालेली? ज्या टायमाला त्यांचा फोन आला आणि त्या टायमाला आपण बैल सुंदरला दिलेला ह्या सीझनला सुद्धा. बरोबर. म्हणजे का मागून तुम्ही पहिला दिला, काय असा? आमची दोस्तीच तशी आणि ती आतापर्यंत पण तशीच दिसते दोस्ती? तशीच राहणार ना. वापस ही गाडी पण पळताना दिसेल आमची. बरोबर. आणि ही गाडी सुद्धा मला वाटतं आतापर्यंत 2 ते 3 वेळा पळाली, ती सुद्धा गुलाला ही आता तिसऱ्यांदा पळाली. तिसऱ्यांदा पळाली. बघा मित्रांनो, मैत्री असावी अशी. आणि आतिश शेट बघा आज या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये आपल्या नंदीचं इतक्या स्टेटस टाकले जातात, तर कुठेतरी कमवलं म्हणजे काहीतरी त्यांनी. तुम्ही काय बोलाल म्हणजे जे आतिश दादांनी आज या क्षेत्रामध्ये नाव कमवलं, आणि सुंदर जो त्यांच्या दावणीला एक कोहिनूर हिरा घडून गेला, आठवण आहे त्यांनी जे कमवलेली? बैलाचा मला समाजला मी 2-3 वेळा फोन केला त्यांना, पण ते त्यांच्या बैलाच्या याच्या गडबडीमध्ये होतं म्हणून फोन नाही उचलला माझा, पण नंतर आमची झाली बात. म्हणजे बरोबर. आज हा जो समोर तुम्ही कटआउट बघता सुंदरचा, म्हणजे हृदयामध्ये बसला कायम, काय बोलाल? हा, ते तर झालं ना. आता लय खराब वाटला आम्हाला, सगळे आम्ही फोन पण केलं आणि खराबच वाटला. म्हणजे बरं, चला आता जास्त वेळ नाही घेत, आपण व्हिडिओ थांबूया. आणि सुंदर ज्यांनी आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठा नाव कमवला, बघा मित्रांनो, कुठेतरी एक पाहण्यासारखं, म्हणजे आज आपण या क्षेत्रामध्ये बघतोय ना, सुंदरसारखी बैला पुन्हा होणे नाही. आणि कुठेतरी आज मालकाच्या डोळ्यामध्ये आश्चर्यसुद्धा आले, का तर तो नाव कमवला, त्याला आज भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि हा व्हिडिओ थांबूया.